सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. हो आणि आज आपल्यासोबत आहे अनुज तिवारी यांचं पुस्तक शॅडोज ओव्हर अयोध्या. हो आणि ही केवळ एका पुस्तकाची चर्चा नाही असं मला वाटतं. आपण एका अशा कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत जी भारताच्या अत्यंत संवेदनशील राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित आहे. बरोबर. ही एक राजकीय क्राईम थ्रिलर आहे, पण तिची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. अगदी. त्यामुळे आज आपला उद्देश फक्त कथेचा सारांश सांगणं नाहीये. आपण हे समजून घेणार आहोत की लेखक अनुज तिवारी यांनी एका थ्रिलरच्या चौटकीचा वापर करून श्रद्धा, राजकारण आणि सत्य यांसारख्या मोठ्या संकल्पनांना कसा हाताळलाय. बरोबर. या पुस्तकाची रचना, त्यातील पात्र आणि त्यामागे दडलेला संदेश यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग या कथेत खोलवर शिरूया. पुस्तकाची सुरुवातच खरं तर एका अशा वाक्याने होते जे वाचकाच्या मनात प्रचंड तणाव निर्माण करतं. हो, ती पहिलीच ओळ. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी करत असताना तिच्या पवित्र भूमीखाली एक बॉम्ब टिकटिक करत आहे. हे एकच वाक्य म्हणजे उत्सवाच्या वातावरणाला थेट एका संभाव्य शोकांतिकेशी जोडतं. अगदी. पहिल्या क्षणापासूनच धोक्याची जाणीव तीव्र होते. बरोबर. आणि हा धोकाचा सामना करण्यासाठी आपल्यासमोर दोन मुख्य पात्र येतात. एक आहेत SP नवीन शुक्ला. ते व्यवस्थेचा एक भाग आहेत, पण त्यांना आतून पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराची जाणीव आहे. बनावट करार, गायब होणारा निधी, संशयास्पद मृत्यू. म्हणजे सगळे त्यांच्या डोळ्यासमोर घडतंय. हो. आणि हे सगळं पाहून त्यांना कळतं की हे केवळ छोट्या मोठ्या चोऱ्या नाहीत, ही तर एका मोठ्या वादळाची फक्त सुरुवात आहे. ते एका अशा अधिकाऱ्याचं प्रतीक आहेत ज्याला सत्य माहीत आहे, पण व्यवस्थेमुळे हात बांधलेले आहेत. आणि दुसरीकडे आहे निखत शिरवाणी. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. एक निर्भीड पत्रकार. बरोबर. तिच्यासाठी हे प्रकरण केवळ व्यावसायिक नाही तर खूपच वैयक्तिक आहे. तिचे वडील जे स्वतः एक पत्रकार होते. हो, याच प्रकरणाचा तपास करताना मारले गेले होते. अगदी. त्यामुळे तिचा लढा केवळ बातमीसाठी नाही, तो न्यायासाठी आहे. वडिलांच्या मृत्यूमागील सत्य शोधण्यासाठी आहे. ती व्यवस्थेच्या बाहेरची एक अशी व्यक्ती आहे जी आत शिरून व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहते. आणि इथेच या कथेची खरी गंमत सुरू होते. एक व्यवस्थेच्या आतला माणूस आणि एक बाहेरची व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं. बरोबर. नवीन आणि निखत एकत्र तपास सुरू करतात आणि त्यांना जे गोष्टी सापडतात त्या खूपच धक्कादायक आहेत. त्यांना घोस्ट कंपनीज सापडतात. घोस्ट कंपनीज ही संकल्पना थोडी उलगडून सांगाल का? कारण हे केवळ बनावट कंपन्या असं म्हणून सोडून देण्यासारखं नाहीये. नक्कीच. लेखक इथे केवळ वरवरचा उल्लेख करत नाहीत. या घोस्ट कंपनीज म्हणजे अशा कंपन्या ज्या फक्त कागदावर अस्तित्वात आहेत. अच्छा. त्यांचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी म्हणजे मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जातो. पुस्तकात हे तपशीलवार दाखवले आहे की कसं निधी वेगवेगळ्या बनावट कंपन्यांच्या खात्यांमधनं फिरवला जातो, जेणेकरून त्याचा मूळ स्रोत कळू नये. अगदी. हवाला व्यवहार, शेल कॉर्पोरेशन्स आणि आंतरराष्ट्रीय निधीचा प्रवाह, ही संपूर्ण साखळी लेखक उलगडून दाखवतात. यातून आपल्याला कळतं की हा कट किती नियोजनबद्ध आणि खोलवर रुजलेला आहे. म्हणजे हा भ्रष्टाचार फक्त स्थानिक पातळीवरचा नाहीये, त्याचे धागेदोरे थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादापर्यंत पोचतात. बरोबर. आणि हे या कथेला एका वेगळ्याच आणि अधिक गंभीर पातळीवर नेतं. हो. अगदी. आणि इथेच पुस्तकाचा गाभा आहे मला वाटतं. हे पुस्तक केवळ एका कटाबद्दल नाही, तर ते आपल्याला विचार करायला लावतं की श्रद्धा आणि विकास यांच्या नावाखाली पडद्यामागे काय काय घडू शकतं. जसजसा तपास पुढे जातो तसतसं नवीन आणि निखत यांना जाणवतं की त्यांचे शत्रू केवळ काही भ्रष्ट अधिकारी नाहीत, तर एक अशी अदृश्य शक्ती आहे जी संपूर्ण शहराला, देशाच्या शांततेला वेठीस धरू पाहते. आणि हे सगळं घडत असताना या मोठ्या राष्ट्रीय संकटाचा परिणाम या पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यावर कसा होतो हे लेखक खूप प्रभावीपणे दाखवतात. हा मुद्दा मला खूप महत्त्वाचा वाटतो.
हो, पुस्तकाचं खरं यश यातच आहे. ते राष्ट्रीय राजकारणाचा परिणाम थेट पात्रांच्या घरात, त्यांच्या नात्यांमध्ये आणून दाखवतं. अच्छा. नवीन शुक्ला जेव्हा या कटाच्या तपासात गुंतलेला असतो तेव्हा त्याच्या घरात त्याच्या पत्नीसोबत होणारे संवाद बदलतात. देशातील अविश्वास, संशय हा त्याच्या वैयक्तिक नात्यात कसा झिरपतो हे लेखक खूप प्रभावीपणे मांडतात. म्हणजे राजकारण ही काहीतरी दूर घडणारी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. ती आपल्या खाजगी आयुष्यावर कसा परिणाम करते याचं हे चित्रण आहे. पुस्तकात एक वाक्य आहे जे या भावनेला अचूक पकडतं. इतिहास केवळ स्मारके आणि भाषणांमध्येच लिहिला जात नाही, तर तो तुटलेल्या नात्यांमध्ये आणि वैयक्तिक नुकसानीमध्येही लिहिला जातो. अप्रतिम वाक्य आहे हे. हो, आणि हे वाचल्यावर लक्षात येतं की ही कथा केवळ बॉम्ब शोधण्याची नाही, तर त्या बॉम्बमुळे लोकांच्या आयुष्यात जे भावनिक स्फोट होतात त्याबद्दलही आहे. अगदी. आणि ही भावनिक खोली लेखकाच्या एकूण लेखन प्रवासाचा एक भाग आहे. अनुज तिवारी यांनी सुरुवातीला म्हणजे जर्नी ऑफ टू हार्ट्स किंवा गिव्ह युअर हार्ट अ ब्रेक सारख्या पुस्तकांमधून प्रेम आणि मानवी नातेसंबंधांवर खूप लिहिलं आहे. हो, त्यांची ओळखच ती होती. तीच भावनिक समज आणि खोली ते आता या राजकीय थ्रिलरमध्ये आणतात. त्यामुळे नवीन शुक्ला आणि निखट शिरवाणी ही केवळ प्यादी वाटत नाहीत, तर रक्त मांसाची भावना असलेली माणसं वाटतात. पण मला इथे एक प्रश्न पडतो. निखत शिरवाणीचं पात्र ते एका पत्रकारापेक्षा एका सूड घेणाऱ्या मुलीसारखं जास्त नाही का वाटत? हां, चांगला मुद्दा आहे. यामुळे तिच्या पत्रकारितेच्या नैतिकतेवर, तिच्या वस्तुनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? पुस्तकात हा संघर्ष कसा हाताळला आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि लेखक या संघर्षाला टाळत नाहीत हे महत्वाचं आहे. पुस्तकात असे अनेक प्रसंग आहेत जिथे निखतला तिच्या व्यावसायिक नैतिकतेत आणि वैयक्तिक सूडभावनेत निवड करावी लागते. अच्छा. काही वेळा ती बातमी मिळवण्यासाठी अशा गोष्टी करते ज्या कदाचित नैतिकदृष्ट्या योग्य नसतील. लेखक तिला एक आदर्श पात्र म्हणून दाखवत नाहीत, तर एक अशी व्यक्ती म्हणून दाखवतात जी दुःखाने आणि रागाने भरलेली आहे आणि न्यायाच्या शोधात आहे. म्हणजे ती एक मानवी पात्र आहे. हो, तिची पात्ररचना खूप मानवी आहे. ती परफेक्ट नाही, तिच्यात दोष आहेत आणि म्हणूनच ती खरी वाटते. वाचक तिच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात. या चर्चेत आपण अयोध्या या शहराबद्दल बोललोच नाही, जे या पुस्तकाचं केवळ पार्श्वभूमी नाही, तर एक महत्त्वाचं पात्र आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. अयोध्या इथे फक्त एक ठिकाण नाहीये, ते एक जिवंत पात्र आहे. लेखक शहराचं वर्णन अशा प्रकारे करतात की त्याचा हजारो वर्षांचा इतिहास, त्यातील पावित्र्य आणि त्याचवेळी त्याखाली दडलेला धोका हे सगळं आपल्याला जाणवत राहतं. हो. मंदिराचं घुमट, शरयू नदीचा शांत प्रवाह आणि त्याचवेळी गल्ल्यांमध्ये फिरणारे संशयास्पद लोक, ही दोन टोकाची चित्र लेखक एकत्र आणतात. शहराचं पवित्र्य आणि त्या आड चाललेला कट यातील तणाव कथेला एक वेगळीच धार देतो. आणि लेखनाची शैली. काही थ्रिलर केवळ घटनांवर लक्ष केंद्रित करतात, पण इथे लेखनाची शैली अशी आहे की प्रसंग डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो. वेगवान तर आहेच, पण त्यात एक भावनिक वजनही आहे. हो, लेखणी अतिशय नेमकी आणि धारदार आहे. अनावश्यक वर्णन टाळून लेखक थेट मुद्द्याला हात घालतात. त्यामुळे कथेचा वेग कुठेही कमी होत नाही. बरोबर, वाचकाला विचार करायला फारसा वेळच मिळत नाही. अजिबात नाही. एकामागोमाग एक घटना घडत जातात, रहस्य उलगडत जातात. हे रात्री उशिरापर्यंत पानं उलटायला भाग पाडणारं लिखाण आहे. आणि या वेगासोबतच लेखक पात्रांच्या मनात काय चाललं आहे याचंही चित्रण करतात. हो. त्यामुळे ही कथा केवळ काय घडलं यावर नाही, तर ते घडताना त्या माणसांना काय वाटलं यावरही लक्ष केंद्रित करते. या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की शॅडोज ओव्हर अयोध्या हे केवळ एका क्राईम थ्रिलरच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगू पाहतंय. हो. अनुज तिवारी यांनी बाराबंकी या त्यांच्या आधीच्या क्राईम थ्रिलरमधून जी धाडसी दिशा पकडली होती, त्याला ते या पुस्तकातून एका नव्या उंचीवर घेऊन गेले आहेत. निश्चितच. आणि त्यांचा स्वतःचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे, नाही का? एका हिंदी संस्कृत माध्यमाच्या शाळेतून शिकून भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखकांपैकी एक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास. हो, खरंच. हे शब्दांची ताकद आणि स्वतःचा आवाज शोधण्याचं महत्त्व दाखवतं. त्यांनी डिजिटल उद्योजक म्हणूनही काम केलं आहे. ते एक प्रभावी वक्ते आहेत. ही सगळी पार्श्वभूमी त्यांच्या लिखाणाला एक वैविध्यपूर्ण दृष्टिकोन देते. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण मूळ प्रश्नाकडे परत येतो. ही कथा आपल्याला काय सांगते? हा कट उघड होईल का? हा प्रश्न तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन हे पुस्तक कोणता विचार आपल्या मनात सोडून जातं? मला वाटतं हे पुस्तक आपल्याला दाखवतं की जेव्हा श्रद्धेचं राजकीयकरण होतं, तेव्हा सामान्य माणसाला त्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागते. बरोबर. विचारसरणीच्या लढाईत माणुसकी कशी हरवते हे यातून दिसतं.
एका वाचकाने या पुस्तकाबद्दल एक खूप मार्मिक प्रतिक्रिया दिली होती काय? की पुढच्या भागाची वाट पाहत आहे कारण कथा अजून अपूर्ण वाटते आणि अयोध्येवर अजूनही सावले आहेत. हे वाक्य खूप काही सांगून जातं. हे केवळ एका पुस्तकापुरतं मर्यादित नाही. खरंच, ही चर्चा खूपच उद्बोधक झाली. या पुस्तकाच्या अनेक स्तरांवर आपण प्रकाश टाकला. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांची पुस्तके सादर करत आहोत. आणि या आमच्या कार्याला plots2movies.com, एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म यांचे समर्थन आहे. तिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तक अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. ही खूपच छान सोय आहे. आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या आणि हे अप्रतिम पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की तपासा. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासाठी प्रश्न सोडून जातो. जेव्हा एखाद्या जागेला, मग ती कोणतीही असो, तिच्यात राहणाऱ्या माणसांपेक्षा एका प्रतीकाचं रूप दिलं जातं, तेव्हा तिच्या पावित्र्याची खरी किंमत कोण चुकवतं? यावर नक्की विचार करा. आणि हो, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे. आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.